हॉट आहे हॉट आहे अशी भासत्याचे तळपते. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी. सफल और ये मौसम हसी सुहाना, सफल और ये मौसम हसी. आपल्या डीजे ऍक्शन 6 वर सहलीला 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 जायचा खराब रस्ता असले ऍडव्हेंचर घेऊन चालले आईला थांबायचे नाही. आणि खरं तर सांगायला गेलं ना, हे वाद खूप होत असतात. शिवाजी महाराजांचं मंदिर का हवं, का हवं शिवाजी महाराजांचं मंदिर. सगळ्यांना ॲडव्हान्स एज्युकेशन पाहिजे, पण ॲडव्हान्स एज्युकेशनच्या नावाखाली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आत्ता जे 4थीच्या पुस्तकात आहेत ना, ते सुद्धा गायब होतील. हे असे मंदिर आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांचे, जेवढे बनतील ना तेवढे कमी आहेत, जेवढे बनतील तेवढे कमी आहेत. Jungle. टाइम बघा, टाइम 6:47. मी 6 वाजता रेडी होऊन बसलोय. 7:30चा टाइम होता आमचा निघायचा. हे आमचे महाशय हा आयुष्यात कधीच लवकर कधीच मला शिवाजा नेहमीच. हा टाइमपास चालू आहे. टाइमपास गाडी तोपर्यंत स्टार्ट कर. काहीच नाही, त्या गोष्टी नाही माहिती तुला आहे ना. तो काय ना 50,000चं हेल्मेट काय नाही होणार तुझ्या. कार्बन फायबरचं हेल्मेट आहे ना, कार्बन फायबर आहे की नाही. कोर्सर करायला ठेवू नाही शकत ना तोपर्यंत टाइमपास करत पण तू. ओ अरे हा रे, विसरलो तुझी बाईक लवकर गरम होते. हॉट आहे हॉट आहे अशी भासत्याचे तळपते. चलो चलो लवकर चलो भाई, टाइम झाला. चला काय घेतले. चला टाइमपास 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 टाइमपास. गणपती बाप्पा मोरया. चलो हा भाई, ऍडव्हेंचर गाडी घेण्याचे फायदे. आणि आता आपल्या टायमिंग प्रमाणे 1:23 दाखवतं आपल्याला डेस्टिनेशनवर पोहोचण्यासाठी. सो नेहमीप्रमाणे प्रथमेश साहेबांनी लेट केलं. हा आणि सीन भाई, मी विदाउट ग्लोव्ह दिसते रिव्हनच होता, बिकॉज मागचे मी वॉश करून ठेवले होते आणि त्याला तिथून कुठे गेले माहित नाही. आणि आमचा अचानक प्लॅन झाला इकडे जायचा आणि आय डोंट हॅव माय ग्लोव्ह. काय करू समजत नाही. ठीक आहे, आजची राईड विदाउट ग्लोव्ह होईल. आणि पुढे आणि हा महत्वाची गोष्ट, पुढच्या येणाऱ्या सगळ्या राईड मध्ये सध्या पुढच्या म्हणजे काही राईड नंतर तुमचा भाऊ रायडिंग गिअर्स घेतोय एक सेफ्टी साईड साठी. हा घेतोय बोलू नाही शकत, तुमच्या भावाला पण तो एक गिफ्ट देत आहे. हा सो ते गिफ्ट माझ्या सेफ्टीसाठी देतोय समोरची व्यक्ती. दाखवला माझ्या रायडिंग गिअर्स. ओके छान वाटेल. मग आपण राईड करू भरपूर. आय नो सध्या आमच्या खूप कमी राईड्स होत आहेत, खूप कमी टाइम भेटतो, पण ठीक आहे आपण ऍडजस्ट करू काहीतरी. मित्रांनो येतील हळूहळू व्लॉग येतील. व्लॉग एडिट पण होत नाहीत माझ्याकडून, खूप लेट येतात व्लॉग. मग विचार करावा लागतो, काय काय गोष्टी कराव्या लागतात, त्याच्यामुळे होतो लेट. नाही होणार आहे पुढे, मी ट्राय करेन त्यासाठी. चलो भाई, गरीबी में आता गेला वा घ्या. नाईस. आणि वरतून आयलन की नाही तर आहे ना, छोटे आले ना कुठे भाई. चालत नव्हता, चाला ना लूज झालेला. बघू तर मयूर भेटला, वरून भेटला, ते दोघं भेटले. ते KTM 200 घेऊन येत आहेत. चला छान वाटतं KTM वाले सोबत असत. आणि माझा इयरची बघिरा आहे. ठाण्यामध्ये ट्रॅफिक काय माहिती. काका सारखा काका. अरे काय एवढं ट्रॅफिक आहे सकाळी ठाण्यामध्ये ट्रॅफिक. आजकाल काय झालं काय माहिती. त्या दिवशी घाटामध्ये होतं ट्रॅफिक, त्याच्यानंतर नवले ब्रिजचे होते ट्रॅफिक, आज ठाण्यामध्ये ट्रॅफिक.
अरे ट्रॅफिक 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 नुसता ट्रॅफिक. प्रथमेश विसरू लागतो लॉक गर्दी झाली शिवाय रिया देत. एवढी ट्रॅफिक त्याच्यामध्ये रिक्षावाले एवढे खतरनाक जाऊन पण देत नाही. अरे तुला माहिती आहे टू व्हीलर निघतं तर जाऊ दे ना, तुला काय आहे त्रास कळत नाही मला या लोकांचं. हा जातो तर जाऊ दे ना भाई. एवढी ट्रॅफिक आहे काय करणार. प्रत्येक आय थिंक टाइम जर त्या वेळेला ट्रॅफिक लागली असते आपल्याला, पण ठीक आहे. किती त्याच्या छोट्याशा डोक्यावर द्यायचा त्रास. कोण भेटलेला काय माहिती आग्राला. हो चलो बडी बघू आता काय ट्रॅफिक होतं काय माहिती. सफर और ये मौसम हसी सुहाना, सफर और ये मौसम हसी, त्याच्यामध्ये ठाण्यात ट्रॅफिक किती सुहाना, सफर और ये मौसम हसी. अहो इको वाले काका जाऊ दे ना काका. थँक्यू. सलीला सलीला गायाचा गायाचा सलीला सलीला गायाचा. काय झालं मुलीन ट्रॅफिक आहे काहीच झालं नाही. चला यस बाडी दायाचा दायाचा सलीला. हो 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 हो. मजा भाई मजा आहे. सिनेमॅटिक सीन दाखवा सिनेमॅटिक करायला. चला आपले 2 मित्र पुढे गेले होते. त्यांनी सांगितलं पुढे काही ट्रॅफिक नाहीये, मुव्हिंग ट्रॅफिक जे काय आहे ते आता थोडं क्लिअर झालं इथे. बघून पुढे काय होतं. सो आपल्या DJI Action 6 वर पहिल्यांदा आपण मोटो ब्लॉगिंग करतोय. त्याच्या आधी आपण कालावधीची केली आहे. ह्या ब्लॉगच्या आधी तो ब्लॉग घेऊन जाईल. ओके हा नंतर ब्लॉग येईल. या महिन्यातच येईल लवकरच येईल. ह्याची आशा मला फक्त सत्ता म्हणून की लवकर येऊन लवकर येईल. थोडा मोबाईल स्पेसचा इश्यू आहे यार, आणि लॅपटॉप मध्ये नाही ऑन करत आहे. शिकलो नाही येत नाही. ठीक आहे येईल हळूहळू येतील. जसं चॅनल मोठे होईल तुम्ही सबस्क्राईब करताल प्रेम देताल तर मोटिवेशन येईल. व्हिडिओ एडिटिंग शिकवा पण छान छान कंटेंट बनवू तुमच्या इथे. अजून प्रयत्न तर करतोय यार. प्रयत्नांना साथ फक्त तुमचे पाहिजे, तुमचं प्रेम पाहिजे. 31 मिनिटं ते किती मिनिट दाखवत आहे. 1331. तर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी इथे आपण चाललोय आता. ट्रेन सुटायचं बघू किती वेळ लागेल का माहित नाही. हा मॅप नाही बोलतो माझ्याकडे. प्रशांत पुढे चल नंतर स्वतः पुढे जातो. नंतर मला बोलतो चालवत नाही. आणि मी पुढे गेलो तर बोलतो तू कळवतो. नक्की कळायचं तरी काय गरीबाने. हा काहीतरी आहे की नाही जरा इज्जत विज्जत समाज में. स्वस्तिक ढाब्यापासून थोडा पुढे आलो. एक लेफ्ट आहे. लेफ्ट मारून 11 किलोमीटर आहे. आणि स्पीड धाडधूर धाडधूर होत काय रेंजच्या आहे. हा एवढे स्पीड ब्रेकर तर भाई 2-2 मिनिटं भाई विसरतो हम कधी कधी. आम्हाला किती खराब रस्ता असू दे ऍडव्हेंचर घेऊन चाललो. आईला थांबायचे नाही. अरे भाई भाई रस्ता 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 घाण रस्ता नुसता. मला माहितीये हे राजकारणी लोक काय चांगला रस्ता बनवणार नाही. त्यामुळे आपण ऍडव्हेंचर गाडी घेतली पाहिजे. त्याच प्रदेशाने ऍडव्हेंचर बाईक घेतले कारण की रस्ते काय सुधारणार. हा
चांगला रस्ता ऍडव्हेंचर रस्ता नुसता रस्ता 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 कडक चकडक चकडक चालती तर चालू ऍडव्हेंचर सोडत ना गावात आलं ना तर एक मस्त रस्ता आहे मस्त म्हणजे एवढा मस्त ना प्लेन खड्डे प्लेन खड्डे प्लेन खड्डे प्लेन खड्डे रस्त्यामध्ये खड्डा खड्ड्यामध्ये रस्ते रस्त्यामध्ये खड्डा खड्ड्यामध्ये रस्ते रस्त्यामध्ये खड्डा खड्ड्यामध्ये रस्ते बघून घ्या फायनली फायनली 1 मिनिटामध्ये पोहोचतो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराकडे. आता इथे येताना ना खड्डे भेटले स्पीड ब्रेकर भेटले सगळ्या गोष्टी भेटल्यात. गणेश मंदिर गणपती बाप्पा मोरया. सगळं भेटलं पण छान वाटलं इथे. आता आय थिंक लोकांनी जर इथे मंदिर बांधलं तर रस्ता सुधारायला पाहिजे. वा मंदिर मंदिर एक नंबर मंदिर आहे. पार्किंग आहे आय थिंक इथं बाईक पार्किंग आहे 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 बाईक पार्किंग आहे त्याला पैसे पण आहेत. चला प्रथमेश पादत्राणे. सो फायनली हा छोट्या मोठ्या राईड नंतर फुल ट्रॅफिक नंतर मस्त वाला स्पीड ब्रेकर नंतर आणि ऑफ रोड नंतर पोहोचलो आपण 8:43 म्हणजे 35 मिनिटाचा टाइम होता. 7 मिनिट्स थोडं हे झालं पण आम्ही कव्हर अप केलं मॅक्झिमम. छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या इथे पोहोचलो. शक्तीपीठ शिवक्षेत्र मराठेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र. चला आज बघू छान वाटत. वा क्लासिक वाटतं मस्त बनवलं. तर 59 किलोमीटरच्या प्रवासानंतर आणि खडतर प्रवासानंतर खरं तर बोललं पाहिजे आम्ही पोचलो छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी ते. चला वा हो फील हा कॉरिडॉर आहे आणि समोर शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. चला खूप मोठं मंदिर आहे छान आहे आणि महत्त्वाची गोष्ट प्रसन्न वाटतं आहे. आणि त्यात आम्ही थंडीमध्ये आल्यामुळे अजून छान वाटतं आहे. थंड 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 आहे. तर इथे एंट्री केल्यानंतर प्रथमतः तुम्हाला दिसेल आपल्या राजमाता जिजाऊसाहेबांचं छोटंसं मंदिर आणि सेंटरला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. ही एक आणि ही एक मूर्ती आणि त्याच्याच बाजूला तुळजाभवानी आणि शंभू महादेव मंदिर. आणि हा पूर्ण परिसरात ना हा प्रॉपरसा कॉरिडॉर बनवला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडलेल्या प्रत्येक गोष्टींबद्दल आणि याची माहिती मी तुम्हाला पुढे देईल. मंदिर खूप छान आहे. इथून आणि त्या साईडनं जाण्यासाठी पण एंट्री आहे. इंटेरियर वा तर आता मी इथून खाली जाऊन तुम्हाला स्टार्टपासून दाखवतो. बघू राईटने स्टार्ट करू आपण. इथून एंट्री केल्या गेल्या राईट साईडला जाण्यासाठी आहे आणि या समोर मंदिर आहे. मी पहिल्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं कारण की दर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. मग दर्शन घेतल्यानंतर मग या प्रत्येक गोष्टी आपण पाहू. त्यासाठी मी दर्शन घेऊन इथे आलो आहे.
ह्या प्रतिमा लावल्यात आणि त्याच्या खाली त्याबद्दल सर्व लिहिलं आहे. तर हां, महत्त्वाची गोष्ट, इथे आल्यानंतर ना कशाला हात लावू नका. त्यांनी खूप छान बनवलं आहे. हे शहाजी महाराजांची मूर्ती, एक पोर्ट्रेट, आणि जिजाऊ माँसाहेबांचे. मी तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन देतो, पूर्ण देत नाही आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पाहण्याचा दिवस खूप छान बनवलं. आणि याच्यानंतर आहेत शिवसंस्कार, म्हणजे जे जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार दिले त्याबद्दल आहे. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आई भवानीने जे तलवार दिली होती शिवाजी महाराजांना, त्यांची प्रतिमा छान बनवलं, मस्त. संत तुकाराम महाराज, थोडा मोठा लॉग होईल पण ॲडजस्ट करा, हेच महत्त्वाचं ना. आणि स्वराज्यात जो पहिला किल्ला स्थापन केला, तोरणा किल्ला, त्याबद्दलची माहिती आहे. आणि प्रत्येक जण शेतकऱ्यांना त्रास देऊन वगैरे सगळ्यांना हे करून स्वतःची लूट करायचे, पण शिवाजी महाराजांनी प्रत्येक शेतकऱ्याला सोबत घेऊन राज्य केलं. त्यांना सन्मान दिला, त्यांना मान दिला, त्यांना जे हवं आहे तशा प्रकारे वागले आणि सगळ्यांना सोबत घेऊन चाललेत. ती एक फ्रेम आहे. हां, आणि नांगरणी करताना शिवाजी महाराज, लहानपणीचा फोटो आहे. आणि प्रत्येकाच्या जीवाभावाचा विषय अफजल खान वध सगळ्यांना माहिती आहे, ह्याबद्दल तर सांगायची गरज नाही. आपल्या मराठी मातीतल्या प्रत्येकाला ही गोष्ट माहिती पाहिजे, अफजल खानाचा वध कसा केला होता शिवाजी महाराजांनी, त्याबद्दल. अरे छान. तर इथे दांडपट्टा वगैरे सगळ्या गोष्टी ठेवल्यात, स्वॉर्ड्स आणि तलवार वगैरे इथे पाहू शकता. ह्या तलवारी बघून घ्या. आणि आता पुढे आलो. फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज. आरमाराची उभारणी केली होती. दूरदृष्टी असणारा राजा, त्याला माहिती होतं की शत्रू तिथून पण येऊ शकतात. आणि शिवाकाशीत जे शिवाजी महाराजांच्या जागी पालखीत बसून गेले होते आणि त्यांनी शेवटचा श्वास सोडला होता शिवाजी महाराजांसाठी. आणि ह्याबद्दल तर कोणाला माहीत नाही, सांगा कोणाला माहीत नाही. वीर बाजी प्रभू देशपांडे. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सुखरूप पोहोचावे म्हणून त्यांनी खिंड लढवली होती. शत्रूला ह्या खिंडीमध्ये थांबवणं अशक्य गोष्ट होती, पण त्यांनी करून दाखवली. आणि त्यांच्यासोबतच्या मावळ्यांनी सलाम आहे त्यांना. अजून एक आयकॉनिक सीन, शाहिस्ते खानाची बोटं कापलेली, छान. आणि त्याच्या पुढचं आहे पुरंदर मार्तंड भैरव मोरारबाजी देशपांडे. बहिर्जी नाईक, गुप्तचर विभागाचे महत्त्वाचे व्यक्ती. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी इतकं केलं की त्या गोष्टींच्या शब्दात नाही सांगू शकत. बिकॉज ते शिवाजी महाराजांच्या सोबत कमी आणि शत्रूंसोबत जास्त होते आणि ती माहिती पूर्ण शिवाजी महाराजांना पोचायची. आणि आग्र्यातून सुटका झालेली शिवाजी महाराज शंभू महाराजांची, त्याबद्दलचं आहे.
तुम्ही ऐकलं असेल वेडा आता मराठे वीर दौडले सात. प्रताप गुजरांबरोबर 7 जणांनी आहुती दिली होती आपल्या प्राणाची. प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला माहिती पाहिजे. आता हे संपूर्ण दाखवल्यानंतर तुम्हाला काय सांगू इच्छितो ते पुढे ऐका आणि व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तानाजी मालुसरे. जिजाऊ महाराजांची स्वर्ण तुलना केली होती शिवाजी महाराजांनी. हा तो क्षण. छान. तीर, अंदाज, दांडपट्टा, ढाल छान आणल्याने आर्मर्स अँड ऑल सगळ्या गोष्टींनी बहुतेक कुठून तरी आणून अशा मस्त केलं आणि छान आहे. अशा गोष्टी हव्यात. हे शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ होतं त्याबद्दलचं एक फ्रेम आणि याच्यानंतर हिरो जिंदलकर. सेवेचे ठाई तत्पर हिरो जिंदलकर. स्वतःचं घर गहाण ठेवून त्यांनी गड बांधला. आत्ताच्या काळात करेल का कोण? आणि सिद्धिलालला मारलं होतं त्या तो क्षण आहे. हा पुढे सरसेनापती हंबीरराव मोहिते. शिवरायांसोबत असणार आहे ना प्रत्येकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे. नेताजी पालकर जे शिवाजी महाराजांचे उभे हो त्यांच्या पाठीशी नेहमी असणारे प्रति शिवाजी पण त्यांना म्हणतात. आणि येसाजी गंका. हा फोटो बघितला ना गरज नाही कोणी सांगायची लगेच कळतं येसाजी गंकाच. आणि हा फोटो बघितला तर तुम्हाला नक्कीच कळेल न सांगता कळणार. हिरकणी गोष्टी ऐकल्या असतील तुम्ही. पन्हाळ्याच्या मोहीमध्ये असलेले कोंडाजी फर्जंद यांच्याबद्दलचं खूप छान बनवलं. खूप छान. शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याची मिरवणूक आहे. पाहिली असेल तुम्ही. मागे छत्रपती संभाजी महाराज सुद्धा आहेत. आणि आयकॉनिक वन ऑफ द मोस्ट आयकॉनिक गोष्ट जी प्रत्येकाला आवडते शिवराज्याभिषेक. शिवबा छत्रपती झाल्या. शंभूराजा. यस. महाराणी ताराबाई. जेव्हा संभाजी महाराज गेल्यानंतर पूर्ण मराठा साम्राज्याची धुरा सांभाळणार ताराबाई. खूप छानपणे सांभाळलं होतं. खूप छानपणे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण मंदिर फिरून झालं आपलं. पॉझिटिव्ह आहेत. खूप पॉझिटिव्ह आहेत. आणि खरं तर सांगायला गेलं ना हे वाद खूप होत असतात. शिवाजी महाराजांचं मंदिर का हवं शिवाजी महाराजांचं मंदिर. तर माझ्या मते शिवाजी महाराज हे असे व्यक्ती आहेत ना त्यांनी कधी मस्जिद नाही पाडल्या आणि जेवढे मंदिरं पडले ते उभारलेत. त्यांनी गडकिल्ले उभारले. मराठी जपली. हिंदुत्व जपलं. प्रत्येक व्यक्तीला घेऊन सोबत चाललेत. आणि जर ते नसते ना तर हे जे आपले इंग्रज होते त्यांनी मुघलांनी निजामशाहीने ह्या सगळ्यांनी आपली वाट लावली असती आणि आपण आपलं अस्तित्व काय ना ते नाही सांगितलं असतं. कळालं नसतं. तर महत्त्वाची गोष्ट सांगायचं आहे असे मंदिरं का हवेत. आणि महत्त्वाची गोष्ट ना आत्ताच्या राजकारण्यांनी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंटली घेतली पाहिजे. जर बाहेरच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एवढा इतिहास शिकवला तर मग आपल्याकडे का नाही. सर भारतात नाही पण महाराष्ट्रात तरी छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कधी कधी लोकांना सांगता येत नाही आहे.
त्यांच्याबद्दलच्या मोहीम, त्यांनी घडवलेल्या सगळ्या गोष्टी, त्यांनी आपल्याला जगायला शिकवलं, त्यांनी आपल्याला लढायला शिकवलं, त्यांनी प्रत्येक गोष्ट शिकवली. त्या राजाला का नको? तो राजा आपल्या पुढच्या पिढीला कळायला पाहिजे आपला राजा काय होता, कोण होता, त्याच्यामुळे आपण काय आहोत हे महत्त्वाचं आहे. तर शिक्षण मंत्र्यांना ना कळकळीची विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल शिकवा, खरंच शिकवा. आणि एक गोष्ट दुर्दैवाची गोष्ट आहे, आय डोंट नो तुम्हाला माहिती आहे की नाही, पण ही गोष्ट खरी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवरचे काही पुस्तकं आहेत ते महाराष्ट्रात, भारतात बॅन आहेत. तुम्हाला खोटं वाटेल, तुम्हाला खरंच खोटं वाटेल, पण बॅन आहेत. आणि जो छत्रपती संभाजी महाराजांचा महत्त्वाचा जो बुधभूषण ग्रंथ आहे, तो पण सध्या जो ओरिजिनल आहे ना, तो नाही आहे कुठे. त्यात बिघाड करून तो सगळीकडे पसरवला जातो. मी आतापर्यंत शोधला, मला नाही भेटला. एक जशी गीता कशी आहे तसा बुधभूषण एक ग्रंथ असा आहे जो तुम्ही काय आहात, तुमच्यामध्ये काय बदल झाले पाहिजे, तुम्ही कसं जगलं पाहिजे ह्या गोष्टींबद्दल सांगतो. सरकारने खरंच कळकळीची विनंती, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज काय ते कळलं हवं, खरंच कळायला हवं. हे जे बाहेरचे इंग्रज वगैरे ह्यांच्याबद्दल शिकून काही नाही, काही मतलब नाही. जर इतिहास शिकवायचा तर शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा शिकवा, त्यांच्या सवंगड्यांचा शिकवा. त्यांच्यासाठी एकही क्षणाचा विचार न करता त्यांच्यासाठी जीव देणाऱ्यांचा शिकवा. हे महाराज आहेत, खरंच हे महाराज आहेत, आणि त्यांना शिकवा. का राग येतो यार, खरं तर या गोष्टींचा राग येतो. आम्हाला का माहीत नाहीत, कधी कधी या गोष्टी नाही माहिती आहेत. खूप लोकांना नाही माहिती, मला नाही, खूप लोकांना काही गोष्टी नाही माहिती आहेत. तर प्रत्येकाने इंग्रजी भाषेमध्ये नाही शिकणार ना कोणता. सगळ्यांना ॲडव्हान्स एज्युकेशन पाहिजे, पण ॲडव्हान्स एज्युकेशनच्या नावाखाली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आत्ता जे 4थीच्या पुस्तकात आहेत ना, ते सुद्धा गायब होतील. तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये शिवाजी महाराज कोणी सांगणार नाहीत, किंवा इंग्रजी भाषेमध्ये जे विषय असतात ना मराठीचा, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला शिवाजी महाराज दिसणार नाहीत. हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं. ज्यांनी आपल्याला आपली ओळख दिली त्यांच्याबद्दल आपल्याला आता काय माहीत नसणार आहे. आणि सॅड रिॲलिटी आहे, जर आपण पुढाकार नाही घेतला ना तर छत्रपती शिवाजी महाराजांना पुढच्या येणाऱ्या पिढ्यातनं विसरतील. आणि असं होऊ नये म्हणून हे असे मंदिर आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांचे, जेवढे बनतील ना तेवढे कमी आहेत, जेवढे बनतील तेवढे कमी आहेत. एवढं छान बनवलं यार, मस्त बनवलं. आणि मी आणि माझ्या मित्रांनी एक गोष्ट इथं नोटीस केली आल्या की इथे ना घाण नाही आहे. इथल्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांचं पावित्र्य असतं ना ते जपलं इथं. मला खूप छान मेन्शन करावं वाटतं यांना, खूप छान काम करतात. आणि कुठे घाण दिसलं ना लगेच साफ करतात, सगळ्या गोष्टी क्लीन आहेत आणि कुठेही कचरा नाही. बघा तुम्ही, खूप क्लीन आहे. म्हणजे नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हवं ना तर असंच हवं की तिथे काहीच नाही. आणि लोकांनी सुद्धा घाण नाही केली पाहिजे. आता खूप जण येतात कारण की नवीन मंदिर झालं, सगळ्यांना बघायला आवडतं. तर सगळ्यांना विनंती आहे माझी, कृपया करून तर इथे आलात तर छान मस्तमध्ये फिरा, सगळं बघा, एक्सप्लोअर करा, बट घाण करून जाऊ नका. कारण की एवढं छान मंदिर आहे यार, कोणाला वाटेल हे घाण करावं. बट आपले भारतीय मेंटॅलिटी काय नाही करू शकत. त्याच्यामुळे जो व्लॉग बघेल त्याने सगळ्यांना सांगा की इथे आलात तर घाण करू नका, छान फिरा, व्हिडिओ बनवा, फोटो काढा हवं तर. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यांना सांगा, आपल्या येणाऱ्या पिढीला कळू दे की ते काय होते. चला एक राऊंड मारून घेतो आणि पुढच्या प्रवासाला निघू. आता आपण थोडा नाश्ता पाणी, पुढचा प्रवास. सो महाराजचं दर्शन झालं, नाश्ता आला,
आणि आता आम्ही निघालोय. हा आमचा येडा प्रथमेश, मयूर आणि हा वरून खालून. तर वरुण आणि मयूरचा प्रवास इथपर्यंत होता. तिथून त्यांना कामाला जायचं त्यामध्ये निघाले आणि आम्ही निघालो टुवर्ड्स मानस मंदिर, जो आमचा एक सेकंड प्लेस होता प्लॅन, जिकडे आम्हाला जायचं होतं. चला लाईव्ह अपडेट ब्रो, लाईव्ह अपडेट. गाडी पळवायच्या नादामध्ये विसरलो लेप मारायचा म्हणून युटर्न मारून आलं. तसे जास्त मोठा नाही. आता नेक्स्ट टाइमला गाडी चालवतो ना मॅप कडे पण लक्ष द्यायला लागणार आहे, नाही तर प्रथमेच्या शिव्या ऐकायला लागतील नेहमी. तेव्हा ना युटर्न आहे बघ मागे. हा लेफ्टला. हा राईट. हा असंच आहे. चला आता लागलो आपण प्रॉपर रस्त्याला. लोक ठाण्याला लागतात, रस्त्याला लागतात, रस्त्याला. चलो तर आता इथून दाखवतो 2.6 किलोमीटर शहापूरचं मंदिर. फायनली 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 आम्ही आज जवळ आलो मानस मंदिराच्या. तेरे ट्रकचं वाह, गौर कीजिए जनाब क्या बनाया है घर, वाह. बाग में फूलते हैं फूले, एडवेंचर करते टाइम दुखते हैं कोले. सो अभी हम आ गए हैं मानस मंदिर. ज्यादा दूर नहीं, नजदीक है. और यहाँ पार्किंग का कुछ इश्यू है लग रहा है, पार्किंग यही बाहर करना पड़ेगा लग रहा है. देखते हैं. हाँ बाइक तो बाहर, सब गाड़ी बाहर. चलो बाइक पार्किंग है यहाँ पे. चला चला फायनली आता आम्ही आलो आहे शहापूरच्या मानस मंदिरात. ते मानस मंदिर शत्रुंजय तीर्थधाम भुवनभाणू मानस मंदिरम शहापूर. हे खरं तर सजेस्ट केलं होतं ऋतिक तवनोजी यांनी, पण भाई कुठे गावाला जाऊन बसलाय काय माहिती. आमचा प्लॅन होता ह्याच संडेचा इकडे यायचा, तो नाही आला पण आम्ही आलो. आम्ही कोणाला चाट थांबत नाही बाबा. सॉरी ऋतिक भाई, तेरी गलती है, कुछ नहीं कर सकते आपण इसके लिए. सो बघू. प्रथम सजेशन देतो लोकांना काय असतं टाइमपास. जर आपण कंटिन्यू चालू ठेवलं ना तर मग ते संपणार लागेल, पण अशी चालू चला इथून वरती चढायला खूप आहे बाई, मी बघितलं होतं व्हिडिओमध्ये, पण छान आहे. बघू. एक फॅक्ट सांगतो, फॅक्ट म्हणजे आताची सिच्युएशन सांगतो. सध्या ना राईड करतो आहे, बट मॅक्झिमम टायमिंगला आम्ही मंदिरच जातो आहे. काय तर माझ्या आई काय बोलते ना, काय नक्की आजकाल तू मंदिर 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 करतो आहे, नक्की चाललं आहे काय तुझं एवढं मंदिरात फिरतो आहे. देवाने बोलवलं यायचं, विचार नाही करायचा. सुरुवात इथून केली ती मानस मंदिरात जाऊन, आणि आता मानस मंदिरातून आम्ही निघालो आहे. खरं तर आत खूप छान आहे, खूप शांत वातावरण आहे, सगळ्या गोष्टी मस्त आहेत. पण तिकडे फोटो आणि व्हिडिओ अलाउड नाही, त्यामुळे तुम्हाला दाखवू नाही शकत. हा जर मला गुगलला फोटो भेटला तर मी इथे फोटो टाकेल, तुम्ही फोटो बघा. खूप छान मंदिर आहे, जैन मंदिर आहे, मस्त वाटलं, छान आहे. आता झोप यायला लागली मला. वाजले किती माहिती आहे, 12:36 आलेत, आणि सकाळी 7 वाजता निघालो होतो घरामधून. आता हळूहळू आणखी झोप येते म्हणून आम्ही हळूहळूच निघणार आहे. किती वाजता घराला माहीत नाही, बट 60-70 मेंटेन करून जाणार आहे. तसं पण आधीच ताकीद भेटली, हळू गाडी चालव, हळू गाडी चालव, त्यामुळे हळू चालवत होतो गाडीने. आता पण हळूच जाणार आहे आम्ही लोक. आता काय मॅप टाकायची गरज नाही, आता सरळ रस्ता आहे. आणि तसं पण एवढं जास्त नाही आहे, फक्त शिवाजी महाराजांच्या मंदिरात गेलो तिकडे बोलण्यासारखं खूप काय होतं, दाखवण्यासारखं खूप काय होतं, ते दोन्ही झालेत. आता बघू, निघालो मुंबईला आपल्याकडे कुर्ल्याला परत. चला भेटू. आणि मित्रांनो यार प्लीज 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 थोडे लॉग लेट येतात, तर जरा सांभाळून घ्या. आणि तुमचं प्रेम द्यायला विसरू नका यार, प्रेम द्यायला खूप विसरता तुम्ही. हां पैसे लागतात तुम्हाला सबस्क्राईब करायला, शेअर करायला, लाईक करायला, कमेंट करायला, मित्रांना पाठवायला. नाही लागत ना पैसे,
पाठवा ना मी आल्यानो की देव तिकडे फटकं हां चला भेटू पुन्हा